नमस्कार. ड्रायव्हिंग भावामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हेल्मेट किती गरजेचं आहे ना, हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. पहिला हा व्हिडिओ बघा, नंतर आपण बोलू. हा आपला पुण्यात मधलाच व्हिडिओ आहे. बघितलं त्याचे काय हाल झाले. ज्या तऱ्हेने तो आला, त्याचं संतुलन बाईकचं बिघडलं. इतक्या जोरात आपटलाय त्या डिवायडरवर बघा तुम्ही, एकदम स्लो मोशनमध्ये ना, फटका किती जोरात लागला असेल डोक्याला. कधी तुम्ही ना गाडी चालवता काही घटना होऊ शकते. बाईक चालवताना आपल्याकडे असे 2 व्हिडिओ आहेत, पण मी पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये दाखवणार आहे की हेल्मेट किती गरजेचं आहे. आणि ते नुसतं घातलं ना, ते पण बघा की घातल्यानंतर पण काय होतं ना, ते पण बघा. नुसतं घालून पण नाही चालत, त्याला प्रॉपर लॉक करायला लागतं. तर तुम्ही ना हा व्हिडिओ तर बघितला, पण कसं ते म्हणजे त्याचं संतुलन ज्या प्रकारे बिघडलं, ज्या प्रकारे तो गाडी तर स्पीडमध्ये असणारच, कळलं का. त्याचा विषयच नाही. जेव्हा नाही म्हटल्यानंतर हे वेगातच चालवणार. खड्डा असेल, काही असेल, रस्ता खराब असेल, त्याच्यामुळे संतुलन बिघडलं. गाडी जर तुमची थोडी स्लो असेल तर नक्कीच म्हणजे तिथल्या तिथे पडेल. पण ज्यावेळेला तुमची गाडी वेगात असेल आणि रस्ता खराब असेल आणि जरी स्लिप झाली, मग अशी घटना घडते. पण हेल्मेट असतं ना, तर नक्कीच डोक्याला मार नसता लागला. तुम्हाला काय वाटतं, नक्की या व्हिडिओबद्दल कमेंटमध्ये सांगा.